आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे. आई साहेबांनी ते निमंत्रण स्वीकारलेले आहे. गवई परिवाराचे पक्षविरोधी असे संबंध आहेत. बहुजन समाज, खास करून आंबेडकरी समाज, बौद्धांनी आता तरी जागे व्हा. 2 दिवसापासून सोशल मीडियावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई यांच्या मातोश्री आरएसएसच्या दसऱ्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास नकार दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण आता सत्य समोर आले. स्वतः राजेंद्र गवई, चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई यांचे भाऊ यांनी स्वतः ही माहिती दिली. गवई आरएसएस मध्ये होय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कमलाताई उपस्थित राहणार. यावरून आंबेडकर समाजाने जागे होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ते पत्र एक दिखावा होता. सरन्यायाधीशांच्या मातोश्री आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्यात कार्यक्रमाला हजर राहणार. दसऱ्या मेळाव्याला ह्याआधी माझे वडील म्हणजेच रासू गवई हे उपस्थित होते, असे राजेंद्र गवई यांनी यावेळी सांगितले. संघाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून कमलाताईंनी निमंत्रण स्वीकारलं असेही त्यांनी माहिती दिली आहे. 3 ते 5 तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे. आई साहेबांनी ते निमंत्रण स्वीकारलेले आहे. याच्यापूर्वी म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अमरावतीचा, हा विजयादशमीच्या नंतर संघाचा मुख्य कार्यक्रम नागपूरला आहे, त्याच्यानंतर 3 दिवसांनी आहे. परंतु मुख्य कार्यक्रमाला यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे सुद्धा उपस्थित राहिलेल्या मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या दादासाहेब गवई सुद्धा उपस्थित राहिलेले आहे. त्यामुळे आई साहेबांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे. आणि तसेही गवई परिवाराचे पक्षविरोधी असे संबंध आहेत. त्या काळामध्ये गवई साहेबांचे अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचे अतिशय जवळचे संबंध होते.